नारायण तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। मला हरिनामाबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे। ब्रह्मविमोहन लीलेत आपण ऐकलं की कसं ब्रह्माजी एका क्षणासाठी वृंदावनातून स्थानांतरित होतात, श्रीकृष्णांच्या सगळ्या मित्रांना घेऊन जातात आणि जेव्हा परत येऊन बघतात तर पृथ्वीवर 1 वर्ष निघून गेलं असतं। तर यातून आपल्याला कळतं की या ब्रह्मांडामध्ये काळ हा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या गतीने चालतो। तर ब्रह्माजींचा 1 क्षण हा पृथ्वीवरचे 1 वर्ष। तर कधीकधी आपल्याला जेव्हा हा विचार येतो की भक्तीमध्येही कष्ट आहेत, भक्तीत येण्याआधी काही कष्ट होते आणि आपण पहिल्या लेक्चरला जेव्हा आलो तेव्हा आपण ऐकलं चॅन्ट हरे कृष्ण अँड बी हॅपी, की भक्ती मार्गात आनंद आहे। पण भक्ती मार्गात आल्यावर वेगळे कष्ट सुरू होतात। आधी जप नव्हता, मग आता जप करायला 2 तास दिवसातून काढायला लागतात। आधी सेवा नव्हती, मग सेवा करायला वेळ काढायला लागतो, तेवढी मनाची तयारी करायला लागते। भक्तांसोबत राहणं हा एक वेगळाच कष्ट आहे, सगळ्यांसोबत राहणं म्हणजे। मग हा प्रश्न येतो की ते काय होतं मग चॅन्ट हरे कृष्ण अँड बी हॅपी काय होतं। त्याच्यासाठी आपण एक दृष्टिकोन विचार करू शकतो की ब्रह्माजींचं पूर्ण आयुष्य किती आहे माहिती आहे का कोणाला? तर मी ते लिहून काढलंय, तर मी आता आकडे मोजतो, तुम्ही विचार करा। त्याला इंग्लिशमध्ये 311 ट्रिलियन 40 मिलियन म्हणतात। तर ते मराठीत किती होतं ते सांगतो तुम्हाला। 311,00,00,00,00,00,00,00,00 एवढे वर्ष नाही त्यांचे, ते सांगतो। हे सोलार इयर्स म्हणजे सूर्य, आपण आपलं 1 वर्ष आहे ते सूर्याचं 1 चक्कर आहे ना, तर हे एवढे सूर्याचे वर्ष। पण त्यांच्या दृष्टीने ते 100च वर्ष आहेत। तर भागवतात असं लिहिलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी 100 वर्ष जगलोय, 100 वर्षाचं आयुष्य आहे। मग ब्रह्माजींचे एवढे जे वर्ष होते ते आपल्या दृष्टीने एवढे वर्ष आहेत, कारण त्यांचं 1 क्षण हा आपला 1 वर्ष आहे। पण त्यांना असं वाटतं की मी 100 वर्ष जगलो, त्यांचं आयुष्य 100 वर्षांचं आहे। त्याच्या खाली स्वर्ग लोक आहेत, तिथे जे देवता राहतात त्यांचे पण 100 वर्ष आयुष्य आहे। पण त्यांचा 1 दिवस म्हणजे आपला किती? त्यांचा 1 दिवस म्हणजे आपला 1 वर्ष। 12 तास म्हणजे आपले 6 महिने त्यांचे। आता ते खालच्या स्तरावर आहे, ब्रह्माजींच्या खाली। आणि मग पृथ्वीवर मग असं म्हणतात की एक मुंगी आहे, ती मुंगी किती वर्ष जगते माहिती आहे का कोणाला? मलाही नाही माहिती, पण त्या मुंगीलाही असं वाटतं की मी 100 वर्ष आयुष्य आहे माझं। आणि ब्रह्मसंहितेमध्ये यस तो इंद्र, की इंद्रापासून ते इंद्रगोपापर्यंत एक असं छोटासा एक किडा असतो, त्याचं नाव आहे इंद्रगोप। तर ब्रह्माजी म्हणतात की मोठ्या मोठ्या व्यक्तींपासून ते छोट्या छोट्या किड्यापर्यंत सगळे तुमच्यावर आश्रित आहेत। पण तो जो इंद्रगोप म्हणून जो किडा आहे त्याचं आयुष्य किती आहे? त्याचा रात्री जन्म होतो आणि सूर्योदयाच्या आधी मृत्यू होतो। एका रात्रीचं त्याचं आयुष्य आहे, पण त्यालाही वाटतं की मी 100 वर्ष जगलो। त्या एका रात्रीत त्याचा जन्म होतो, कुमार अवस्था, पौगंड अवस्था, कैशोर अवस्था, आणि त्या सगळ्या लग्न होतं, त्यालाही मुलं होतात। मग म्हातारा होऊन तो सूर्योदयाच्या आधी निघून जातो, त्याला वाटतं 100 वर्ष झालं। तर वेगवेगळ्या स्तरावर काळाची गती वेगवेगळी आहे। भगवद्गीतेच्या इंट्रोडक्शनमध्ये एक प्रभुपाद खूप छान एक वाक्य लिहितात। म्हणतात की कारण कलियुगामध्ये लोकांना आपला व्यवसाय, आपला परिवार सोडणं खूपच कठीण आहे। आध्यात्मिक प्रगती तेवढी
स्ट्रॉंग नाही आहे. मग प्रभुपाद म्हणतात म्हणून श्रीकृष्ण भगवंत हे अर्जुनाला 8व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात असं सांगतायत की माम अनुस्मर युद्धच, की माझं स्मरण करता करता तू तुझे कर्तव्य कर. आणि त्याच्यानंतर एक फार छान वाक्य लिहितात प्रभुपाद. प्रभुपाद म्हणतात की मग भगवंतांची अपेक्षा आहे की जीवन हेही कष्ट आहे, जीवन याच्यातही स्ट्रगल आहे. तर जीवनाच्या कष्टात जर आपण हरिनाम घ्यायला शिकलो नाही, मग मृत्यूच्या वेळेस जो कष्ट येईल त्यात हरिनाम घेणार का? तर मृत्यूच्या वेळेस जो कष्ट होतो एका व्यक्तीला, आणि जीवनातही कष्ट होतात, आपण जशी आता चर्चा केली, रोज हरिनाम घेणे, रोज सेवा करणे, रोज आपले सगळे व्यवसाय, बाकी कर्तव्य सांभाळणे, हेही कष्ट आहेत. मग आपल्याला वाटतं कधी कधी प्रभूजी साधना भक्ती खूप कठीण आहे, चॅन्ट हरे कृष्ण अँड बी हॅपी, काही अनुभव होत नाहीये. मग हाही कष्ट आहे. प्रभुपाद स्वीकार करतायत त्याला, प्रभुपादांनी याचा नकार नाही केलाय. आता प्रभुपाद इंग्लिशमध्ये काय लिहित आहेत, इफ ही डज नॉट प्रॅक्टिस रिमेंबरिंग कृष्णा वाईल ही इज स्ट्रगलिंग फॉर एक्झिस्टन्स, then it will not be possible for him to remember Krishna at the time of death. तर प्रभुपाद हेच स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, जिवंत राहणे हाही एक लढा आहे. पण प्रभुपाद एक छोटीसा एक लॉजिक देत आहेत की जर आपल्याला मृत्यू आणि जगण्यामध्ये जो स्ट्रगल येतात, नक्कीच जगण्याचा स्ट्रगल कमी आहे. कारण आपली प्रत्येक जीवाची इच्छा आहे की मला जगायचं आहे. मृत्यू हा आपला स्वाभाविक इच्छा नसते, ते आपल्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. मग आपल्या स्वभावाच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट असेल तर तिथे नक्कीच जास्ती कष्ट होतात. म्हणून जीव हा शाश्वत आहे, मग मृत्यू ही त्याच्यावर थोपली गेली आहे. मग मृत्यूच्या वेळेस ॲक्च्युली दॅट इज विपरीत परिस्थिती, आणि जगणं हे आपल्यासाठी नॅचरल आहे एका जीवात्म्यासाठी. मग इथे पण स्ट्रगल आहे आणि मृत्यूच्या वेळेस स्ट्रगल आहे. दोन या स्ट्रगलमधला कुठला सोपा स्ट्रगल आहे? जीवनाचा स्ट्रगल. आणि त्या जगताना जेव्हा आपल्याला कष्ट होत आहे तर तेव्हा हरिनाम घेताना आपल्याला कठीण जात आहे. मग आपण म्हणतो हे भगवंता काय साधना भक्तीत तर खूप कष्ट, खूप घाम. मग प्रभुपाद एक सिंपल लॉजिक देत आहेत की अहो हा कष्ट त्या कष्टापेक्षा कमी आहे की नाही. मग जर या कष्टामध्ये आपण हरिनाम घ्यायला शिकलो नाही, मग आपण त्या कष्टात हरिनाम घेऊ शकू का? म्हणून विचार करायला पाहिजे की हे जरी कष्ट वाटत असतील तरी आपण यात हरिनाम घेतलं पाहिजे. जीवाचं पतन व्हायच्या आधी, आपण सर्व या भौतिक दुनियेत यायच्या आधी किती काळासाठी आध्यात्मिक जगतात होतो? अनंत काळासाठी येतो. त्याचा काही मोज नाहीये. आणि आता आपण या भौतिक प्रकृतीत आलोय, आणि या भौतिक प्रकृतीत आपल्याला असं वाटतंय की अरे खूप त्रास होतोय मला, काय वर्षानुवर्ष चाललेत, काय होतंय, माझं काही होतंय की नाही. आणि समजा आपण इथून परत गेलो, नीट काही सगळं झालं, भगवंतांना स्मरण केलं, आणि भगवंत म्हणतात माम एती, माझ्याकडे येईल तो भक्त जो माझं स्मरण करतो. आणि समजा आपण भगवंतांकडे गेलो, तर भगवंतांकडे गेल्यावर आपण किती काळासाठी भगवंतांकडे राहणार आध्यात्मिक जगतात? हे तुम्हीच बोलताय फक्त, बाकीचे लोक काय करतात? इथून पण कोणी काय रिस्पॉन्स देत नाही आज. इथून परत गेल्यावर किती काळासाठी आपण राहणार? परत अनंत काळासाठी. कोणाला अशी काही चिंता आहे का की प्रभूजी एकदा तर आपण आलोय, मग आता परत गेल्यावर परत आलो तर, असं आहे का कोणाला काही प्रश्न? कारण भगवंत त्याचंही आश्वासन देत आहेत, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामम परमम. भगवंत म्हणतात की एकदा होते चूक, परत परत चूक होणार नाही. ही खूपच त्रास देणारी चूक आहे, आता आपण चूक नाही करणार. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की आपण अनंत काळासाठी भगवंतांसोबत होतो, आता इथे आलोय, इथले कष्ट आपल्याला खूपच जास्ती होत आहेत. पण जर त्या कष्टांना आपण सहन केलं, आणि त्यात जसं काल आपण चर्चा करत होतो, सार काही बघितला की भगवंतांनी एका कष्टाच्या काळामध्ये आपल्याला जन्म दिला आहे, आपणच तो जन्म मिळवला आहे. पण जरी आपल्याला कष्ट, पण भगवंतांनी स्वतःला हरिनामाच्या रूपाने एका सोप्या पद्धतीने पण आपल्याला अर्पण केलंय. म्हणजे जरी एकीकडे कष्ट वाढत आहेत, पण भगवंतांची कृपा पण वाढते कलियुगात. मग आधी चिरकाळासाठी आपण भगवंतांसोबत होतो, आता काही वेळासाठी आपण भौतिक प्रकृतीत आपलं पतन झालंय, त्याच्यातून जर आपण सारग्राही झालो, हरिनाम घेतलं, तर परत आपण अनंत काळासाठी भगवंतांकडे जाऊ शकतो. मग मधली ही जी कालावधी आहे ती किती काळ आहे? आधी अनंत काळ आहे, नंतर अनंत काळ आहे, आणि मध्ये आपण किती काळासाठी आलो इथे?
मी मी किती काळापासून आहे, मला किती कोटी कोटी जन्म झाले असतील, कोटी कोटी जन्मांपासून मी भौतिक प्रकृतीत आहे. मग आपण कुठल्या बेसिसवर असं म्हणतोय की आधी अनंत काळ होता, नंतर अनंत काळ आहे? कारण हा भौतिक प्रकृतीतला काळ पण अनंत काळ वाटतोय. मग आपण आध्यात्मिक जगतात अनंत काळासाठी होतो की भौतिक जगतात अनंत काळासाठी आहोत? तर आपल्या दृष्टीने आपल्याला असं वाटतंय की आपण भौतिक जगतात पण अनंत काळासाठी आहोत. पण जसं आपण म्हटलं की ब्रह्मांडात वेगवेगळ्या स्तरावर काळाची गती वेगवेगळी आहे. मग जर आपण ब्रह्माजींच्या दृष्टीने बघितलं, त्यांचा एक क्षण म्हणजे आपला एक वर्ष. तर आपण विरुद्ध दिशेने बघूया. आपला एक वर्ष म्हणजे ब्रह्माजींचा. आता आपले किती वय उरलंय या या आयुष्यामध्ये? इथे अधिकांश लोक जे बसले, तर किती वर्ष आपण जगू या जीवनात? अधिक आजपासून पुढे. चला, चांगलं वाटलं मला ऐकून. सगळ्यांची इच्छा आहे. तर आपलं एक वर्ष म्हणजे ब्रह्माजींचं एक क्षण. मग आपले 40 वर्ष म्हणजे ब्रह्माजींचे किती क्षण? काय हो सांगा. मी तुम्हाला त्रास देत नाहीये ना? आपला एक वर्ष म्हणजे ब्रह्माजींचा एक क्षण. मग आपले 40 वर्ष म्हणजे ब्रह्माजींचे 40 क्षण. मग जर आपण या दृष्टीने बघितलं, मग आता जसं आपण म्हटलं की या जगतात पण आपण कोटी कोटी जन्म घेतलेत. मग जर ब्रह्माजींच्या दृष्टीने बघितले तर आपण किती क्षण भौतिक जगतात घालवलेत? काही काही क्षण. किती असतील? 1000 क्षण, 2000 क्षण. तर विचार करा, आता आपल्याला जे कष्ट होत आहेत साधना भक्तीत, ते खरोखर कष्ट आहेत की ते आपल्या दृष्टिकोनामुळे कष्ट आहेत? एक कष्ट म्हणजे काय आहेत की ते खरोखर कष्ट असतात. जसं आता थंडीचं वातावरण आहे, तर बऱ्याच लोकांना त्रास होतोय. तर कोणी असं म्हणू शकतो का, प्रभूजी तुम्हाला ही जी थंडी बसते ना, हा तुमचा दृष्टिकोन आहे? खरोखर थंडी आहे. तर हा जो कष्ट आहे हा दृष्टिकोनाचा कष्ट नाही आहे. पण या थंडीत आपण जेव्हा सकाळी मंगलारतीला येऊ किंवा मंदिरात येऊ आणि त्यात जर कोणी म्हणतंय प्रभूजी फार कष्ट होतात मला सकाळी सकाळी यायला, मग तो दृष्टिकोनाचा कष्ट होऊ शकतो का? काय वाटतं तुम्हाला? की कदाचित हा जो कष्ट आहे हा काही लोकांना खरोखर प्रामाणिकपणे त्यांच्या शरीरामुळे थंडी खूप वाजते म्हणून ते येऊ शकत नाहीत. पण जी सर्व लोक येत नाही आहेत सकाळी आपल्या कार्यक्रमाला, सर्व लोकांना थंडीमुळे येत नाहीत की काही लोक आपल्या कंडिशनिंगमुळे, आपल्या स्वभावामुळे, आपल्या आळसामुळे पण येत नाही आहेत? काय वाटतं तुम्हाला? वेगवेगळे कारण आहेत. तर म्हणजे काही जे आपल्या जीवनातले कष्ट आहेत ते सत्यावर आधारित आहेत, पण काही कष्ट आहेत ते आपल्या दृष्टिकोनावर आधारित आहेत. आपण जर आपला दृष्टिकोन बदलला तर ते कष्ट नव्हेत. मग आपण जर दृष्टिकोन बदलला, अरे मला असं वाटत होतं की खूप कष्ट होत आहेत आणि वर्षानुवर्ष होत आहेत आणि कशा माळा करणार मी, कसा भक्तांचा संग करणार, कशी सेवा करणार सोबत, हे खूपच कष्ट वाटतंय. 40 वर्ष काढायची आहेत अजून. असं वाटतं की खूप आहे, अनंत काळ वाटतोय. पण ब्रह्माजींच्या दृष्टीने जर तुम्ही दृष्टी अशी वरून बघितली, मग किती? 40 क्षण फक्त. 40 क्षण जर आपण चांगली भक्ती केली तर आधी पण अनंत काळासाठी भगवंतांसोबत होतो. आता काही काळासाठी माहीत नाही, 1000 क्षण, 2000 क्षण काय जे होतं ते त्याच्यासाठी आपण इथे आलोय. आणि आता त्या 1000 क्षणातून, 2000 क्षणातून 40 क्षण उरलेत आपल्या सर्वांचे. आणि ते 40 क्षण जर आपण चांगली प्रामाणिक भक्ती केली तर परत आपण वर जाऊन अनंत काळासाठी भगवंतांसोबत राहू. आणि भगवंतांचं आश्वासन आहे परत तुम्ही येणार नाही. मग जर असा आपण दृष्टिकोन ठेवला, मग कसं वाटतं? असं वाटतं का काही प्रेरणा मिळते का हरिनाम करायला, भक्ती करायला? तर ब्रह्माजींच्या त्या लीलेतून आपल्याला हेही एक प्रेरणादायक ठरतं की काळ हा वेगवेगळ्या दृष्टिकोनाने पण चालतोय. आणि या जगामध्ये काळाचा जो प्रभाव आहे, खास करून गीतेत पण भगवंत म्हणतात की नाश होतो. भौतिक जगत में काल का जो प्रभाव है वो नाश करता है. क्यों? क्या जरूरी है? क्योंकि इस भौतिक जगत में कोई भी व्यक्ति भगवान को
मानता नहीं है, भगवान की शक्ति को स्वीकार नहीं करता है। ज़्यादातर लोग जो भौतिक प्रकृति में है वो भगवान का विरोध करते हैं। कौन है भगवान, क्या भगवान है? तो ऐसे लोग हैं जो भगवान को स्वीकार नहीं कर रहे हैं, उनको खास करके भगवान की शक्ति का प्रदर्शन करने के लिए काल है। तो भौतिक जगत में जो काल है, जो परिवर्तन का चक्र है, वो क्यों है? क्योंकि लोग भगवान को और भगवान की शक्ति को कभी मानते नहीं है। ज़्यादातर लोग जो भौतिक जगत में हैं वो नास्तिक लोग हैं, बहुत ही कम आस्तिक लोग हैं और बहुत ही कम वैष्णव लोग हैं जो भगवान को स्वीकार करते हैं। ज़्यादातर लोगों को ये बताना पड़ता है भगवान है। जैसे घर में अगर कोई छोटा बच्चा है, बहुत ही नटखट है, बहुत ही शरारती है, तो उसको सिखाना पड़ता है। तो माँ बोलती है अरे ऐसा मत कीजिए, लेकिन वो माँ का सुनता नहीं है क्योंकि माँ तो हमेशा प्रेम देती है। तो फिर एक दिन वो अपने पिताजी को, अपने पति को बोलती है आप आके अभी आप सिखाइए। फिर पिताजी छड़ी लेके जब दिखाते हैं तो बोलते हैं हाँ हाँ पिताजी हैं। तो उनको कोई कोई बच्चों को वो ही भाषा समझ में आती है। वैसे यहाँ जो लोग हैं उनको काल का नाश, काल का जो फोर्स है उससे ही समझ में आता है कि हम नियंत्रक नहीं है। हम तो सोच रहे थे कि हम हमारे जीवन के नियंत्रक हैं, हम हमारे जीवन में सब डिसीजन लेते हैं। लेकिन जैसे जैसे आपकी आयु बढ़ती जाएगी वैसे वैसे ये जो झूठा दिलासा है नष्ट होते जाएगा। 20 साल की उम्र में, 25 साल की उम्र में आपको लगेगा मैं मेरे जीवन का नियंत्रक हूँ, लेकिन 30, 35, 40 साल हो गए, आप किसी को पूछे क्या आपको लगता है आप जीवन के नियंत्रक हैं? नहीं प्रभु जी, कितने सारे डिसीजन जो मुझे नहीं लेने थे वो मुझे लेने पड़ रहे हैं। क्यों? क्योंकि काल का प्रभाव है, काल मुझे नचा रहा है। तो यह इस दुनिया में जो काल का प्रभाव है वो नाश करने के लिए है। लेकिन भौतिक जगत में जो काल है वहां तो सब लोग भगवान को स्वीकार करते हैं, वहां तो भगवान की सेवा करते हैं। तो वहां जो काल का प्रभाव है वो नाश करने के लिए नहीं है, बल्कि वहां के भक्तों का संवर्धन करने के लिए। वहां के जो भक्त है उनकी भक्ति की वृद्धि करने के लिए। वहां भी दिन और रात होती है, जैसे यहाँ दिन और रात होता है, लेकिन यहाँ का जो दिन रात है वो एक एक दिन हमारे आयु से घट रहा है। आयुर हरति वही पुंसन, है ना? एक एक दिन, एक दिन गया। कल क्या तारीख थी? 23 जनवरी। 23 जनवरी अभी चला गया, अभी कभी नहीं आएगा। तो इस दुनिया में जब दिन और रात ऐसे परिवर्तन होता है तो एक एक दिन और एक एक रात हमारे आयु से चली जा रही है। लेकिन आध्यात्मिक जगत में जब दिन और रात होती है वो किस लिए होती है? कुछ जो लीलाएं हैं वो दिन में ही होती है। गोचारण लीला है भगवान की, वो दिन में होती है। लेकिन गोपियों के साथ जो रास लीला है वो दिन में नहीं हो सकती। दिन में सबके समक्ष कैसे रास लीला करेंगे भगवान? तो कुछ लीलाओं के लिए चंद्रमा का होना बहुत जरूरी है, कुछ लीलाओं के लिए अंधकार होना जरूरी है। तो दिन का परिवर्तन रात में आध्यात्मिक जगत में क्यों होता है? केवल एक कारण के लिए होता है, क्योंकि कुछ लीलाएं दिन में नहीं हो सकती भगवान की, इसलिए दिन का परिवर्तन रात में होता है। वहां कोई नाश नहीं होता है। और रात का परिवर्तन दिन में क्यों होता है? आयु को घटाने के लिए नहीं होता है। वहां रात का परिवर्तन दिन में क्यों होता है? क्योंकि अभी गोपियों को जाना है और गैयों को भगवान का संग लेना है। तो वहां भी काल का प्रभाव है, यहां भी काल का प्रभाव है। लेकिन यहाँ वहां का जो काल का प्रभाव है वो भक्ति को ऊपर उठाता है, भक्ति का संवर्धन करता है, भक्ति की वृद्धि करता है, भक्तों के प्रेम को बढ़ाता है। तो उस दृष्टि से भी अगर हम देखेंगे कि यहां अगर हम हमारी चेतना बदले और अगर हम इस भौतिक जगत में एक छोटा सा एक आध्यात्मिक जगत बनाएं। आध्यात्मिक जगत की क्या परिभाषा है? आध्यात्मिक जगत की परिभाषा है जहां सब जीव आके भगवान की सेवा करते हैं प्रेम से, निस्वार्थ भावना से। तो इस तरफ अगर हम दृष्टि रखें और इस तरफ हम अग्रसर हो, हम आगे बढ़े, तो इस जगत में भी हम एक छोटा सा आध्यात्मिक जगत बना सकते हैं। और अगर हम इस जगत में भी एक छोटा सा आध्यात्मिक जगत बनाएंगे, उस आध्यात्मिक जगत में जो काल का प्रभाव होगा वो क्या होगा, किस लिए होगा, कैसे होगा? अगर हम इस भौतिक जगत में एक छोटा सा आध्यात्मिक जगत बनाए, एक मंदिर जो है आध्यात्मिक जगत है, तो आध्यात्मिक जगत एक छोटा आध्यात्मिक जगत बनाए, तो इस मंदिर में आने के उपरांत जब काल बढ़ रहा है, काल का तो प्रभाव यहां भी है, तो हमारे ऊपर उसका क्या इफेक्ट होगा? हाँ, भक्ति में संवर्धन होगा, भक्ति बढ़ेगी। जैसे कल 23 तारीख थी और जो जो अच्छी भावना में यहाँ उपस्थित थे, जो श्रवण कर रहे थे, वो सोच रहे थे अरे वृंदावन में क्या क्या हो रहा है, कृष्ण है, बलराम है।
तो जो श्रवण कर रहे थे वो कुछ क्षणों के लिए उस भावना में पहुंच गए थे। फिर उसमें हमने कल चर्चा की कि कल हम पुष्याभिषेक मनाएंगे और कल हम सबको जो कार्य देवता करते हैं, पुष्प वृष्टि करते हैं, वो हमको भी करने को मिलेगा। तो कल जो भक्त उस समय ध्यान पूर्वक श्रवण कर रहे थे, उनके मन में जब उन्होंने ये सुना कि कल 24 जनवरी को कल हम पुष्याभिषेक मनाएंगे और सबको ये एक संधि मिलेगी, उस समय उन भक्तों के मन में क्या भावना आई होगी? कोई बता सकता है हमको? उन्होंने कल का पूरा क्लास सुना और अंत में हमने चर्चा की कि कल हमको पुष्प वृष्टि करने का चांस मिलेगा जो देवता करते हैं। तो जब उन भक्तों ने ये वाक्य सुना तो उनके मन में क्या भावना आई होगी कल शाम को? कौन बताएगा? जो अभी तक चुप है वो बताना चाहिए। क्या आतुरता होगी उनमें? क्या वो सोचेंगे अरे आज 23 जनवरी है, अभी रात को 10:30 बजे है, कल 8:15 बजे हम सेवा करेंगे और भगवान के ऊपर पुष्पवृष्टि करेंगे, कल शाम को हमको भी चांस मिलेगा? क्या आतुरता बढ़ेगी की लगेगा अरे किती कष्ट होत आहेत, जीवनात किती कष्ट झाले आहेत, नोकरी पण करायची आहे, फॅमिलीची काळजी घ्यायची आहे, सेवा करायची आहे, भक्तांसोबत मिळून मिसळून राहायचं, किती कष्ट आहेत? अगर कल शाम को ये अनाउंसमेंट किसी ने सुनी है तो उसके जीवन में कल रात को एक सुख का वातावरण उन्होंने अनुभव किया है कि रात को जब सोए तभी दुख का, बाप रे कष्ट होता है, खूब कष्ट होता है। क्या लगता है आपको? एक आतुरता निर्माण होती है। तो हमने 2 पॉइंट के ऊपर चर्चा की। एक मतलब इस ब्रह्मांड में अलग अलग स्थानों पे काल की गति अलग अलग है। तो हमको जो अनंत काल लग रहा है वो एक्चुअली ब्रह्मा जी की दृष्टि से देखेंगे तो कुछ क्षण है। तो अगर हमने अपनी दृष्टिकोण बदल, अभी 40 क्षण जीने हैं और 40 क्षण तो ऐसे ही जी सकते हैं। और दूसरी दृष्टि से हमने देखा कि आध्यात्मिक जगत में और भौतिक जगत में काल है, लेकिन दोनों में अलग अलग प्रभाव है। भौतिक जगत में काल से नाश होता है और आध्यात्मिक जगत में काल से वृद्धि होती है। पूरा विपरीत उसका इफेक्ट है। तो अगर हम यहाँ रह के आध्यात्मिक प्रवृत्ति में, आध्यात्मिक जगत की दृष्टि से अगर आध्यात्मिक सेवा करेंगे तो हमारे जीवन में भी काल का प्रभाव नाश नहीं करेगा। जैसे जैसे साल बढ़ते जाएंगे वैसे वैसे भगवान को मिलने की आतुरता आपकी बढ़ती जाएगी। कष्ट रहेंगे, सर्दी होगी, लेकिन उस सर्दी में कुछ गर्म कपड़े पहन के हम भगवान को मिलने के लिए आएंगे। तो वैसे ही अगर जीवन में, हमारे जीवन में काफी कष्ट हो रहे हैं तो हमको थोड़ा सोचना चाहिए कि हम भौतिक प्रवृत्ति में हैं कि आध्यात्मिक प्रवृत्ति में हैं। जो आध्यात्मिक प्रवृत्ति में है उसके जीवन में कष्ट आते हैं, लेकिन वो सोचता है इन कष्टों के बीच में सार क्या है? इन कष्टों के बीच में सार है कि भगवान ने खुद को एक नाम के रूप में हमारे सामने प्रस्तुत किया है। कुछ अभी 40 क्षण बाकी है, 40 क्षण के बाद में भगवान का मिलन है, भगवान को मिलेंगे, भगवान की चिरकाल तक सेवा करेंगे और उसके बाद में फिर से नहीं आएंगे यहाँ पे। तो अगर हम ऐसा हमारा मनन करेंगे, ऐसा दृष्टिकोण रखेंगे तो 2 दृष्टि से हम हरि नाम के लिए और भक्ति मार्ग के लिए, भक्तिमय जीवन के लिए हमेशा प्रेरित रहेंगे। बहुत बहुत धन्यवाद। हरे कृष्ण। श्रील प्रभुपाद की जय। हरि नाम।